नमस्कार. आज बीवीला मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये एक जरांगे, पिंट्या काय म्हणला ते तुम्ही सगळ्यात एक अगोदर दिवस बघून घ्या. येसाल, पण वापस जाणार नाही. तर हा जो पिंट्या आहे प्रदीप नागरे तो पिंट्या सांगतो. काय म्हणतोय की मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येतील पण परत जाणार नाहीत. तर त्या पिंट्याला सांगू इच्छितो की मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील तुझी बीवी असेल किंवा चिखला गाव असेल तिथं 100% येणार आणि पाटील एकटे येणार नाहीत तर लाखोच्या संख्येने मराठा बांधव तिथे येणार. फक्त तुला एकच सांगणं आहे, ज्या दिवशी मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील येतील आणि तू जर एका बापाची औलाद असेल, परत एकदा सांगतोय, तू जर एका बापाची औलाद असेल तर तू या ठिकाणी तिथं थांब. मग कळेल की मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील कोण आहेत आणि काय आहेत. अरे तुम्ही मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये बोलतात काय, तुम्ही सांगतात जातीवाद झाला नाही पाहिजे, जातीवाद झाला नाही पाहिजे आणि तुमच्या प्रत्येक वक्त्याने जातीवरती बोट ठेवून बोलण्याचं काम केलंय. जाती जातीमध्ये भांडणं लागतील या पद्धतीचं वक्तव्य तुमचं आहे. मग तुम्ही कोणत्या कोणत्या जातीवादाबद्दल बोलतोय आणि मराठा समाज जेव्हा त्यांच्या हक्क अधिकाराबद्दल बोलतोय, या अगोदर सुद्धा जेव्हा मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी लढत होता त्यावेळेस सुद्धा तुम्ही जातीवाद हाच शब्द वापरत होतात आणि आज आमच्या बहिणीवरती अन्याय झालाय आणि तिला न्याय मागून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र येतोय तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही जातीवाद म्हणतात. मग खरे जातीवादी कोण हा प्रश्न या ठिकाणी विचारावासा वाटतोय. तुम्ही म्हणतात ना पाटील आले आणि बोलून गेले, मग का नाही मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील त्या चिखला गावात येण्याच्या अगोदर तुम्ही हे प्रकरण का मिटवलं नाही. हे जर प्रकरण तुम्ही मिटवलं असतं तर पाटलांना तिथे येण्याची गरज पडली नसती. एक रात्र बाकी होती, एक अख्खी रात्र गेली आणि त्यानंतर दादा त्या गावामध्ये आलेले आहेत. मग इतक्या वेळ तुम्ही काय केलं आणि आज तुमच्या सरपंचांनी चोराच्या हाताने या ठिकाणी पंचनामा केलाय. चोरच आहे ते, मोटरसायकल चोर, आमच्या साईडचा पवन करवरकर, त्या चोराच्या हाताने या ठिकाणी तुम्ही घराचा पंचनामा करतात आणि किती ते उघड उघड दिसतंय ना, माणसाने आपल्या हाताने सगळं बार बिस्ताने या ठिकाणी सगळं फेकून दिलंय आणि तुम्ही सांगताय की इथं दरोडा टाकलायत आमच्या मराठा बांधवाले, त्यांनी लुटमार केली. गाव तुमचं, सरपंच तुम्ही आणि मराठी तुमच्या घरात चोरी करणार का? अरे काय तुम्हाला काय अकली आहेत का? अकलीचा भाग आहे का नाही काय तुम्हाला? आम्ही खरंच याच्यामध्ये जातीवादाचा प्रश्नच येत नाही, परंतु तुम्ही या ठिकाणी जातीवाद आणण्याचं काम करतात. कालचीच गोष्ट आहे, काल परवाचीच गोष्ट आहे. आमचे स्वर्गीय महादेवभाऊ मुंडे आहेत, त्यांच्या मुलाला मारहाण केली. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. त्याच्याबद्दल एक शब्द का नाही काढला आजच्या सभेमध्ये तुम्ही? आजचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये एक शब्द महादेव मुंडे यांच्या मुलाला या ठिकाणी मारहाण झाली त्याबद्दल एक शब्द सुद्धा काढला नाही का? तुम्हाला तो जातीचा नाहीये? अरे तो जातीपेक्षा एक माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबियांना स्वर्गीय महादेवभाऊ मुंडे जे आहेत ना त्यांच्या कुटुंबियाला सांभाळण्याचं काम एक माणूस म्हणून या ठिकाणी आपण केलं पाहिजे, परंतु ते तुम्ही नाही करू शकत. परंतु एक कोण काकड जो या ठिकाणी सगळ्यात नीच काम ज्या माणसाने केले त्याची मात्र सावर करायला मात्र या ठिकाणी तुम्ही आलात. पण आपल्याच एका बांधवाला मात्र या ठिकाणी तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत आणि हा न्याय देण्याचं काम फक्त या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती करू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील. तुम्ही आजच्या सभेमध्ये कितीही म्हणला असाल चौथी नापास, पण तुमच्या सगळ्या जे होते ना आजचे जेवढे वक्ते त्यांच्यापेक्षाही भारी कोण असेल, त्यांच्यापेक्षा खंबीर नेतृत्व कोण असेल तर ते एकच आहे, मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील. त्यामुळे पिंट्या तुला पुन्हा एकदा सांगतो, पाटील तिथे येणार सुद्धा आणि तिथून वापस परत आंतरवाली सराटीमध्ये येणार सुद्धा. तू काय करायचं ते तुझ्या पद्धतीने करू शकतो. तुला खुलं ओपन चॅलेंज आहे. एका बापाची औलाद असेल तर निश्चितच पाटील येतील ना, पाटलांच्या रस्त्यावरती या ठिकाणी तू उभा राहशील जर एका बापाची औलाद असतील तर, आणि जर नसेल तर तू जर तिथं आला नाही तर आम्ही समजून घेऊ की तू काय आहेत, XYZ जे काय असेल ते. धन्यवाद.